ए बघाल्या ए रेशमे, अगं जरा लवकर आवरत जावा की. बघ किती उशीर झाला शाळेला. अरे रानात गेलेले तिथं आईनं काम लावलं. रोजची बोंब आहे तुमची. तुम्हासनी काय आयतं गरम पाणी केलेलं मड्या ओतून घ्यायचं आणि याचं. आमासने आमचं करून घरातली समधी कामं करून यायला लागतात. आई सकाळी उजेडात रानात गेल्या, सगळा स्वयंपाक करून तिला भाकरी देऊन आले आम्ही. हो बया, तुम्ही सगळी कामं करता, आम्ही काहीच नाही करत. आता तरी बास का? बर आता जायचंय का? काय इथंच बसायचं भांडत? हाय का आता साधं सांगितलं मी. आजकाल मी काय बी सांगितलं तरी तुला भांडलाकतच काय वाटतं? माझं काय ऐकू वाटत नाही का आता? असं काहीच नाही रेशमे. हो, असं काय नाही, पण त्याला कोणाला तरी भेटायची लई घाई झाली कुणाला? की कांबळे जरांना. अजून कोणाला? के के पोर कांबळे? मला माहित आहे की कुणाला ती. मग कशाला विचारतेस? चल की घे. आणि आता तोंड पाडू नकोस. नाही पाडत, आणि पाडलं तरी कुणाला फरक पडतो इथं. चला. अभ्या, अरे तुझा इंग्रजीचा अभ्यास झालाय का? हो झालाय की. वय पाहिजे का तुला? अगं मग सकाळीच मागायचं नाहीस वय? अरे कामात वेळ नाही मिळाला. आत्ता दे की, शाळा बऱ्याचवर लिहिते पडदेशी. बर. ज्योते, अगं तुझी झाली का ग इंग्रजीची लिहून? मला दे ना होई. अगं मीच कुणाची तरी भेटत्या का बघत्या. लगा अभ्या, हा मी सकाळपासून वय पूर्ण केली असती तर मी माझ्या ज्योतीला दिली असते. इक्या, तुझी झाल्या ना वय, दे की. अरे सगळ्या आल्यालाच फावड्याला घेतल्या, ते झालीत बसले. म्हणजे मी एकटंच राहिलोय वय. रेशमे, केवढ्यावर वाटून घे की वय. हो चालतंय की, माझं काहीच म्हणणं नाही. अगं पण मला नाही जमणार. तुझं झालं की दे. अगं असं दोघींना एकत्रच बघून लिहायचं म्हणल्यावर तुझं बी नीट होणार नाही आणि माझं बी. चालते. केवढा तू नाही ना लिहिणार म्हणजे होते तू लिही. बस रेशमी बशी, तिने बी आत्ताच लिहायला घेतल्या. हो मला चालतंय, पण तुझं झालंय का अभ्यास? नाही, मी तुझ्यातलं बघून लिहणार आहे. तुझं झालं ना मला सांग, मी 10 मिनिटात लिहितो का नाही बघ. तर मी आलो टाकीवून पाणी पिऊन. आब्या येतोय ना?